लूट तशीच चालू आहे. मी असो नसो तो भाग नंतरचा आहे. आजही आम्ही जर पाहिलं तर व्यवस्थित तुम्हाला जे काही आम्ही आर्थिक विषमतेची एक नवीन दरी निर्माण होत आहे त्याचं जर आपण व्यवस्थित विश्लेषण अभ्यास जर केला तर काल मी परभणीला गेलो आणि परभणीला गेल्यानंतर नवऱ्यानं आत्महत्या केल्यावर तिच्या बायकोनं पण आत्महत्या केली. ते तर वाईट वाटलं, पण त्याच्यापेक्षा वाईट असं वाटलं होतं का तिच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. ती 7 महिन्याची गर्भवती होती आणि 7 महिन्याची गर्भवती महिला नवरा आत्महत्या केल्यानंतर ती लगेच त्या दिवशी आत्महत्या करतं. मी त्या गावाला भेटायला गेलो. गावात 50-60 लोक आमच्यासमोर 100-150 लोक बसले आणि त्यांना विचारलंय तुम्ही एखादं बॅनर तर छापायला पाहिजे होतं सरकारच्या विरोधात. राग नाही, द्वेष नाही, संताप नाही, सुस्त होते लोक. मग मनात विचार केला हेच जर जातीच्या नावानं मेला असता तर, आणि बच्चू गाव पेटले असते, आम्हीच टेमे घेऊन बाहेर निघालो असतो, घराच्या घर पेटून टाकले असते. म्हणजे आर्थिक विषमतेमुळे आणि धोरणामुळे आमचा शेतकरी रोज मरतं. रोज युवकांच्या आत्महत्याचा जर आपण विचार केला तर युवक फक्त महाराष्ट्रातले 2 ते 3 हजार युवक दर वर्षाची आत्महत्या होते. त्याचं कारण फक्त आर्थिक विषमता आहे. आणि मग यावर आपण कुठेतरी संघटन करून एकत्र होऊन आपण काही नवीन गोष्टी आपण घेतल्या पाहिजे, नवीन आंदोलन आपण हाती घेतलं पाहिजे. म्हणून रायगडावर आपण पहिलं आंदोलन सुरुवात केलं. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही त्याला 1500 रुपये महिना देतं सरकार. आणि अर्ध्या दिव्यांगाला अजूनही 6 महिने झाले पगार भेटला नाही. कुठल्याही पक्षाचा हा विषय नाही आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, मी काही सभा घ्यासाठी नाही आलोय, पण एकंदरीत हा सगळा विचार जर आपण केला तर पिवळणूक होतं कोणाची? धर्म आणि जातीच्या नावानं व्यवस्थित यांचे IT सेलच आहे सगळ्या पक्षाचे. दररोज काही ना काही विषय तुमच्यात टाकतात. जसं रमेशनं सांगितलं, कबर आली, वाघ्या कुत्रा आला, नंतर मराठी आणि अमराठी आलं. व्यवस्थित तुम्हाला भावनेतला खेळ खेळून पक्ष संघटन मजबूत करण्याचा, व्यवस्थित दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे. आणि म्हणून मित्र लक्षात घ्या का कार्यकर्ता असताना प्रत्येकाला वाटतं का जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे. पण आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे का पद हे राजकारणातलं बोनस समजाव आणि काम म्हणजे आयुष्याची खरी लढाई समजलं पाहिजे. तरच बदल झाल्याशिवाय राहणार. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे का फक्त राजकारण आणि काम बोनस मध्ये करायला लागलो तर काम होणार नाही. काही असा घटक आम्हाला महत्वाचा आहे जे भगतसिंगानं विचार केला होता. 24व्या वर्षी भगतसिंग शहीद होतं देशासाठी आणि आम्ही पक्षात पद भेटलं नाही म्हणून आम्ही चाललं जात असल किंवा आम्हाला जागा भेटली नाही म्हणून जात असल तर त्यांनी या संघटनेत राहण्याची गरज नाही आहे. एक प्रचंड मोठा सामाजिक जे कष्टकरी आहे त्याच्यासाठी लढा उभा करायचा आहे. एक तुम्ही लक्षात घ्या. आणि तो आर पार कधी न थांबणारा आम्ही ठरवलंय. माझ्या मायनं म्हटलं होतं, मी विचारलं म्हणे किती गुन्हे झाले बच्चू, तर म्हणे मी म्हटलं 350. 1000 तरी झाले पाहिजे होते. लक्षात घ्या तुम्ही आम्ही जर त्याच बाकीच्या पक्षासारखी त्या संस्कृतीला जपणं सुरुवात केलं आणि सगळेजण मग पदासाठी आणि त्या सगळ्या कमाईसाठी जर कामाला लागले तर लढणारे माणसं राहणार कुठं आहे? आपणच लढतोय. रायगडचं उपोषण झालं, मशाल आंदोलन झालं, आता 14 तारखेला आपण रक्तदान करतोय आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अवघा महाराष्ट्र नागपुरात आपल्याला आणायचं आहे आणि सळो की पळो सरकारले करायचं. काय आश्वासनं दिले होते विसरले, शब्द काढायला तयार नाही फडणवीस साहेब. मला वाटते काही गजनीसारखीच विषय झाला. तो गजनी होता माहीतच नाही पडत. त्यानं दिलेले वचनच त्यांना आठवत नाही. पहिल्या ओळीमध्ये लिहिलं वचननाम्यामध्ये का लाडक्या बहिणीचा पगार 2100 करेल. दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलं सगळी कर्जमाफी करेल. का 7/12 कोरा 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 करून टाकन. इथंच भाजप थांबलं नाही.
MSP वर 20% नफा बोनस देऊ. किती? 20%. म्हणजे धानावर 20% पकडले तर आज धानाची किंमत आम्ही पाहतो का 2 का 2,500 आहे ना सरकारची. 2300. म्हणजे नाही म्हटलं तर 3,500 धानाला द्यायला पाहिजे. 1,500 रुपये. सोयाबीनला 6,000 रुपये. कापसाले पुन्हा आम्ही पाहतोय त्याला 2,000 म्हणजे 7 आणि 2 9,000 रुपये भेटायला पाहिजे. हे आपण दिलेले वचन नाही आहे, हे सरकारनं दिलेलं वचन आहे. सरकारनं निवडणुकीच्या वेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो का या सगळ्यामध्ये मी पूर्ण गावागावात गोंदियात 2 दिवस, भंडाराले 2 दिवस, जिल्हा परिषदच्या सर्कल वाईज जर व्यवस्थित सभा लावून पूर्ण हा विदर्भ आपण पहिले पूर्ण किमान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले जेवढे येईन तेवढे ते बोनसमध्ये राहीन. पण विदर्भातलेच लोक नागपूर जाम केल्याशिवाय राहणार नाही. ही अवस्था कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. तुमच्याकडून अपेक्षा ह्याच आहे, याच आहे. 2 दिवस पैसे नाही आहे, डिझेल नाही, गाडी तुमची आहे, जेवण आमचं आहे, बाकी काही नाही आमच्याजवळ. आणि मग ही सगळी तयारी घेऊन सगळ्या जिल्हा प्रमुख संजय देशमुख असेल, महेश बडे असेल, रमेशजी कारमोरे असेल, अंकुश असेल, जे काही आपले जिल्हा प्रमुख आहेत सगळ्यांना, कारण हे तयारी आहे, तुमची तयारी आहे सगळ्याची. आवाज काय कमी होऊन राहिला यार. ते मागचे तर फक्त जबरदस्तीनं आलेले वाटतंय. अरे तयारी आहे का सगळ्याची? आला तर 2 ते 3 दिवस मुक्कामी यावं लागेल. दिव्यांगांना 6,000 रुपये महिना आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय नागपुरातून परत जायचं नाही, वापसच जायचं नाही. काय हो, कुछ भी होगा तो चलेगा. ही लढाई अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीनं खऱ्या कष्टकरी शेतकरी मजुरासाठी, ज्याला आम्ही पाहतो आमच्या बजेटमध्ये 45 लाख कोटीचं बजेट आहे केंद्र सरकारचं, 45 लाख कोटीचं. आणि शेतकऱ्याच्या वाट्याला आलं किती माहित आहे? 50,000 कोटीच्या वर ते सरकलं नाही. आपण दिव्यांगाला तर बजेटच नाही आहे केंद्रामध्ये, एक खडकू दिला नाही मोदीजीनं. राज्यामध्ये फक्त 450 कोटी दिले. ही लढाई तुमच्या जातीपाती धर्माची लढत नाही. आम्ही कदाचित ते लढलो असतो तर मोठं झालो असतो आपण, किंवा मराठी बाणा घेऊन जगलो असतो तरी मोठं झालं असतं. जातीसाठी लढलो असतो तर याच्यापेक्षा अधिक मजा आली असते. आणि सध्या वातावरण जाती धर्माचंच आहे. हिंदू मुसलमान नाही तर मराठा, तेली, माळी, कुंभी, धनगर, जे जे काय असेल ते सगळं ओळखण्याचं काम निवडणुकीत जर तुम्ही पाहिलं तर किती काही काम केलं. तर जातीच्या नावानं माणसं कसे बटवारा होतं आणि कसं मतदान होतं, काही न करता लोक कसे मतदान करतं हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतोय. पण विषय राजकारणाचा नाही आहे मित्र. ही लढाई भगतसिंगानं ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं लढली, ज्या विचारानं लढली, तुम्हाला माहित असेल पूज्य बाबासाहेब आंबेडकर असेल, काय झालं संपायचं, हा कारण आता तिकडून निरोप आले ते वांदा व्हायचं तिकडे. आणि म्हणून 6 जून मी लांबवत नाही आहे, पण प्रत्येक जिल्ह्यात गडचिरोली, भंडारा, नागपूर सभेचे वेळ, ठिकाण, दिवसभर मिटिंगा झाल्या पाहिजे, चर्चा झाल्या पाहिजे. जसं आपण ठरवतो का एखादी निवडणुकीचे कार्यक्रम ठरवतो तसं सकाळी 7 वाजतापासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आणि तुम्ही सगळेनं म्हणजे आम्ही निघणार साताऱ्यापासून आणि येणार नागपूरला. 8 दिवस आम्हाला यायला वेळ लागणार. जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण नागपूरला धडकणार. तुम्ही आत्तापासून तयारी केली पाहिजे. इथल्या एकानं 15 जरी आणले तरी कर्जमाफी आणि मानधन घेतल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही पाहतोय. आई भवानीच्या शक्तीनं तुम्हाला सांगतोय. बराच वेळ झालेला आहे, मलाही उशिरा झाला. बोलता येईल नंतर. आपल्या सर्वांचं मी आभार